नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या, मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी 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 TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांना ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माननीय बाबाजी पाटील आणि तमाम संचालक मंडळाच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अजितदादा, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, लोकनेते माननीय अजितदादा पवार साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री बाबाजी पाटील आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका, 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 022-2530-4837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. कळवा रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांना भेडसावत असलेल्या विविध समस्यांच्या सोडवणुकीसाठी आज कळवा रेल्वे स्थानकामध्ये सह्यांची मोहीम राबवण्यात आली. आमदार श्री जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष श्री आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या सह्यांच्या मोहिमेमध्ये कळवा मुंब्रा परिसरातील नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दररोज लाखो प्रवाशांची ये-जा कळवा रेल्वे स्थानकातून होत असते. मात्र या ठिकाणी ज्या प्रकारच्या गैरसोयी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून निर्माण झाल्या आहेत, त्याची सोडवणूक लवकरात लवकर व्हावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली. या सह्यांच्या मोहिमेमध्ये जवळपास 10,000 प्रवाशांनी आपले सह्या केलेल्या आहेत. लवकरात लवकर दिवा टर्मिनल सुरू करा, त्यामुळे कळव्यातल्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात सोय होऊ शकेल, असं यावेळेस आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे कारशेडजवळ कळवेकरांसाठी जर एक प्लॅटफॉर्म निर्माण केला गेला तर त्यामुळे कळवा रेल्वे स्थानकावरचा भार मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकेल, असं देखील श्री आव्हाड यांनी म्हटलं आहे. या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात कळवा परिसरामध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. मात्र त्यानंतर रेल्वे प्रशासनाने आता या रेल्वे स्टेशनकडे पूर्णपणे डोळेझाक केली असल्याचा आरोप देखील यावेळेस करण्यात आला. या विरोधात रेल्वे मंत्री श्री सुरेश प्रभू यांना भेटणार असल्याचं देखील श्री आव्हाड यांनी म्हटलं आहे. इथे वाढणारे अपघात हे सगळं लक्षात घेतल्यानंतर इथला जो कारशेडच्या इथे कळवेकरांसाठी एक छोटासा प्लॅटफॉर्म बनवून कारशेडमधनं सुटणाऱ्या गाड्या कळवेकरांसाठी सोयीच्या कराव्यात, यासाठी आमची फार पूर्वीपासूनची मागणी, तीही अजून मान्य करण्यात आली नाही. कुठल्याच प्रकारच्या सोयीसुविधा जर रेल्वे प्रवाशांना मिळणार नसतील तर मग रेल्वे प्रवाशांनी करायचं काय, यासाठी आम्ही सह्यांची मोहीम सुरू केली आणि ह्या सह्या घेऊन आम्ही माननीय सुरेश प्रभू यांना भेटणार. 4 जुलै 2016 रोजी वीणा रामनानी या ज्येष्ठ महिलेचा उल्हासनगर परिसरामध्ये निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या संदर्भामध्ये एका इसमाला अटक करण्यात उल्हासनगरच्या क्राईम ब्रँचच्या युनिट क्रमांक 4ला आता यश आलं आहे. सुनील सुदाम कनोजे असं या आरोपीचं नाव असून रायगड परिसरामध्ये राहणारा हा इसम आहे. सदर महिला घरामध्ये एकटी राहते हे बघून त्याने छतावरून घरात प्रवेश केला होता. त्यावेळेस सदर महिलेला उशीने दाबून तिचा त्याने खून केला आणि दागिने घेऊन तो पळून गेला होता.
हा संपूर्ण प्रकार उल्हासनगरमध्ये घडल्यानंतर उल्हासनगरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात खळबळ माजली होती आणि भीतीचं वातावरण पसरलं होतं. ठाणे पोलिसांनी या संदर्भात शोध मोहीम जारी केली होती. या शोध मोहिमेला यश आलं असून सुनील सुदाम कनोजे याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडनं सदर महिलेच्या 2 बागड्या देखील हस्तगत करण्यात आल्या असल्याची माहिती आज घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. की सुनील सुदाम कनोजे हा जो आहे 38 वर्षाचा इसम आहे. रायगड जिल्ह्यातला किरवली तालुका कर्जत इकडचा राहणारा हा इसम आहे. या इसमाला अटक केलेली आहे. हा इसम जो आहे हा फिरस्ता होता. त्या ठिकाणी सदर महिला ही एकटी राहते असं पाहून त्यांनी छताच्या मार्गाने घरात प्रवेश केलेला होता. चोरीच्या उद्देशाने त्यांनी प्रवेश केला आणि त्यानंतर त्या महिलेच्या तोंडावर उशी दाबून तिचा त्यांनी खून करून तिच्या अंगावरचे दागिने आणि काही पैसे त्या ठिकाणावरून लांबवलेले होते. गेल्या काही वर्षांमध्ये सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण महिलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढतं आहे. भविष्य काळामध्ये महिलांचा बळी घेणारा हा अत्यंत महत्त्वाचा रोग असेल. त्यामुळे या संदर्भात जनजागृती करण्यासाठी आज एका शिबिराचं आयोजन ठाणे महानगरपालिकेच्या कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये करण्यात आलं होतं. महापौर श्री संजय मोरे यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळेस डॉक्टर प्रिया गणेश कुमार आणि डॉक्टर दिनेश गुप्ता यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केलं. सर्वायकल कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांचा सगळ्यात मोठा शत्रू असल्याचं यावेळेस डॉक्टर प्रिया गणेश कुमार यांनी उपस्थित महिलांना समजावून सांगितलं. या संदर्भातलं एक प्रेझेंटेशन देखील यावेळेस सादर करण्यात आलं. जर वेळीच सर्वायकल कॅन्सरच्या संदर्भातलं डिटेक्शन झालं तर महिलांचा जीव निश्चितपणे वाचू शकतो असं यावेळी डॉक्टर प्रिया गणेश कुमार यांनी सांगितलं. डॉक्टर विवेक लोलगे यांचे आयुर्वेदिक क्षारसूत्र चिकित्सालय पाइल्स फिस्ट्युला फिशरसाठी अत्यंत गुणकारी अत्याधुनिक ओझोन थेरपीने उपचार. डॉक्टर विवेक लोलगे यांचे आयुर्वेदिक क्षारसूत्र चिकित्सालय सरस्वती शाळेच्या मागे 5 पाकडी ठाणे. दूरध्वनी क्रमांक 02225305723. डॉक्टर विवेक लोलगे किटी चॅरिटेबल ट्रस्टद्वारा हृदय रुग्णांसाठी एक अनोखी भेट केअर वेलनेस EECP सेंटर. हृदय रुग्णांना वरदान ठरणाऱ्या EECP थेरपीद्वारे अँजिओप्लास्टी आणि बायपास टाळा. केवळ 1 महिन्यांची थेरपी USA FDA प्रमाणित अत्याधुनिक उपकरणाद्वारे मिळवा सुदृढ हृदय आणि आनंदी जीवन. केअर वेलनेस EECP सेंटर. अत्यंत आकर्षक परताव्याचं स्वप्न दाखवून शेकडो लोकांना करोडोंचा गंडा घालणाऱ्या कार रेंटल कंपनीच्या मालकाला पोलिसांनी जेरबंद केलं असून जवळपास 150 ते 170 लोक या संदर्भात ठगवले गेले असल्याची माहिती आता समोर येते आहे. नागरिकांकडून नव्या कोऱ्या गाडीच्या किमतीचे अवघे 10 ते 20% रक्कम घेऊन त्यांना महिन्याला 40 ते 50 हजार रुपये परताव्याचं स्वप्न या कंपनीने दाखवलं होतं. अवघ्या 20 दिवसांमध्ये हा संपूर्ण प्रताप संतोष भावसार याने केला होता. त्याला आता 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. कंपनी नवीन गाड्या गुंतवणूकदारांच्या नावे खरेदी करत असल्याचं सांगून गाडीच्या किमतीच्या 10 ते 20% रक्कम लोकांकडून तो घेत असे. त्या बदल्यात गुंतवणूकदाराला महिन्याकाठी 40 ते 50 हजार रुपयांपासून लाखो रुपये दिले जातील असा करार केला जात असे. सगळे व्यवहार चेकने आणि कागदोपत्री बरोबर असे. त्यामुळे लोकांना शंका देखील येत नव्हती. परंतु काही दिवसातच लोकांना या कंपनीचे मालक कार्यालयात येत असल्याचं समजलं. काहींनी गोरेगाव येथे जाऊन अशाच एका कंपनीबद्दल माहिती घेतली असता त्यांच्या मनात शंकेची पालचूक चुकली. अनेकांनी मग सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येऊन नौपाडा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवला आणि पोलिसांनी संतोष भावसार या ठगाला अटक केली. त्याला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्या पैशाने त्या ठिकाणी पैसे गुंतवून करून ह्या व्यक्तीने संतोष कुमार त्या व्यक्तीने फ्रॉड केलेला. लोगों ने अपने गहने बेच के गिरवी रख के आजू बाजू लोगों से सबसे उधारी लेके ऐसे करके हमने खुद ने भी वैसे ही पैसे डाल के उनको दिए थे. कैश दिए थे, किसी ने चेक्स दिए थे, RTGS किया था, बट कैश अभी वो लेके चला गया. सब ज़्यादातर तो कैश ही था उसके पास.
राज्यामध्ये यापुढे हेल्मेट परिधान न करणाऱ्याला पेट्रोल पंपावर पेट्रोल दिलं जाणार नाही असं आज परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधानसभेमध्ये एका निवेदनाद्वारे जाहीर केलं आहे. संपूर्ण राज्यामध्ये या संपूर्ण निवेदनाचा परिणाम होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून ठाणे शहरामध्ये देखील हेल्मेटची सक्ती केली जात आहे. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक शाखेचे पोलीस उभे राहत असतात आणि दुचाकी स्वारांना हेल्मेट घालण्याचं महत्त्व समजून देत असतात. या माध्यमातून गेल्या काही वर्षांमध्ये ठाणे शहरातील रस्ता अपघातांमध्ये बळी पडलेल्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. ठाणे शहरामध्ये यामध्ये चांगल्या प्रकारचा जनजागृती देखील झाल्याचं निदर्शनास येत आहे. मात्र आजही अनेक महाभाग हे हेल्मेट परिधान न करताच दुचाकी चालवत असतात. अशांवर जरब बसवण्यासाठी राज्यामध्ये हेल्मेट परिधान न करणाऱ्याला पेट्रोल पंपावर पेट्रोल दिलं जाणार नाही अशा प्रकारचं निवेदन श्री दिवाकर रावते यांनी आज विधानसभेत जाहीर केलं आहे. या संपूर्ण घटनेमुळे राज्यामध्ये हेल्मेट सक्तीला अधिकाधिक बळ प्राप्त होऊ शकेल असं पोलिसांचं त्याचप्रमाणे वाहन चालकांचं म्हणणं आहे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. महानगरपालिका आयुक्त संजय जयस्वाल यांच्या पुढाकाराने मासुंदा तलावपाळी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शिवभक्ती बँडस्टँड सुरू करण्यात आला आहे. काल उपमहापौर श्री राजेंद्र साप्ते, सभागृह नेत्या सौ अनिताताई गौरी, संजय भोईर, महापालिका आयुक्त संजय जयस्वाल, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रतापसिंह पाटणकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या बँडस्टँडला सुरुवात झाली आहे. ठाणे महानगरपालिका आणि पोलीस बँड पथकाद्वारे देशभक्तीपर गीतांची धून वाजवून या बँडस्टँडचं उद्घाटन करण्यात आलं. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांच्या कल्पनेतून ही बँडस्टँडची कल्पना प्रत्यक्षात उतरली असून या बँडस्टँडवर 15 दिवसातून एकदा सायंकाळी 6:30 ते 7:30 या वेळेत ठाणे पोलीस, महानगरपालिका, भारतीय सेना यापैकी एका बँड पथकामार्फत सादरीकरण सादर करण्यात येईल. देशभक्तीपर गीतांचा आस्वाद ठाणेकर नागरिकांना बँडच्या माध्यमातून घेता येईल असं आयुक्तांनी सांगितलं आहे. दरम्यान शहरातील खाजगी लोकांना किंवा इतर स्थानिक कलाकारांना आपली कला या ठिकाणी सादर करायची असल्यास त्यांना विनामूल्य हे स्टँड उपलब्ध करून देण्यात येणार असून ते कलाकार किंवा सांस्कृतिक संस्थांना दररोज सायंकाळी 5 ते 7 या वेळात आपली कला सादर करता येईल असं महापालिका आयुक्त श्री संजय जयस्वाल यांनी सांगितलं आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.